दीपक चौपाटी जवळील सॉमिलला भीषण आग। मध्यरात्रीची घटना। लाखोंचे लाकूड फर्निचर जळून खाक। वणी येथील दीपक चौपाटी परिसरात असलेल्या भगवान सॉ मिलला मध्यरात्री भीषण आग लागली। 3 ते 4 तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले। ही आग इतकी भीषण होती की दूरवर या आगीचे लोंढे पोहोचत होते व आग आटोक्यात आणल्यानंतरही सकाळी उशिरापर्यंत ही आग धुमसत होती। या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी दुकान मालकाचे मात्र लाखोंचे फर्निचर, प्लायवूड, सनमाईक, दरवाजे, लाकडी वस्तू इत्यादी जळून खाक झाले आहे। आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। दीपक टॉकीज चौपाटी परिसरात चिकनच्या दुकानाच्या पुढे भगवान सॉ मिल म्हणजेच लाकूड कटाई या नावाने लाकडाचा स्टॉल आहे। यात विविध फर्निचर बनवणे, दरवाजे, खिडकी, लाकूड कटाई इत्यादी काम केले जाते। तर समोरच्या बाजूला हार्डवेअरचे दुकान आहे। यात प्लायवूड, सनमाईक आणि इतर वस्तूंची विक्री होते। दुकानाच्या मागच्या बाजूला लाकडाचा भुसा ठेवला आहे। गुरुवारी दिनांक 6 जूनच्या मध्यरात्री शुक्रवारी 1:30 वाजण्याच्या सुमारास टालाच्या मागील बाजूने शेजाऱ्यांना धूर येताना दिसला। त्यामुळे शेजारी तातडीने चौकीदाराला याची विचारपूस करण्यासाठी गेले। आग लागल्याचे कळता चौकीदाराने याची माहिती दुकान मालकाला दिली। मात्र या दरम्यान आगीने रौद्र रूप धारण केले होते। आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे। आग विझवण्यात अग्निशामक दलाचे देविदास जाधव, दीपक वाघमारे, सौरभ पानघाटे, रितेश गौतम, निवृत्त कर्मचारी श्याम तांबे यांच्यासह परिसरातील नागरिक यांनी मदत केली।